तर त्यांना सांगून काय आता त्यांनी असं साहेबच म्हणून आता काय पण नाही नाही त्यांच्याशी मी बोलतो ना, थांबा द्या ना त्यांच्या. बरं बरं येतो येतो. नाही आम्हा भीती कशाची, नाही कसला डर, अन्यायाला वाचा फोडण्या नेहमी आम्ही तत्पर. मित्रांसाठी आम्ही वाद झेलतो, मित्रांसाठी वाद झेलतो. निधड्याचा हो दादा, म्हटलं ते आपण दुसरीकडे केस केली चालेल का, दुसऱ्या पोलीस स्टेशन मध्ये? यांचं व्यवहार पुढे झालेला आहे, स्टॅम्प कुठला आहे, रजिस्टर कुठं काय, लिखी काय येईल त्याच्यावर अवलंबून. हां हां हां, असं असं. अहो दादा, पहिल्यांदा ते आले होते ना लॉकडाऊनच्या पहिले, मग तुम्ही फक्त त्यांच्याकडून लेखी घेतली का? आता ह्या दोघांचा व्यवहार झालेला आहे, त्यांच्याकडे लिखी काय आहे काय नाही. हां हां, कारण की ना यांचा ते व्यवहार झालेला. आता हा म्हणतो बस 50,000 दिले, मग लिखी काय आहे का, नुसतं टोळी जर असलं तर उचलून देईल. स्टॅम्प केलेले केलेली काय केलेले यांना म्हटलं ऐका ना दादा, तसं जर असलं तर नोटीस कुठल्या ठिकाणी केलेली, तसं जर असेल तर मग त्या ठिकाणी होईल. हां हां, ऐका ना दादा, म्हटलं आपल्याला आहे ना, तो समोरचा व्यक्ती आहे ना तो यवतमाळमध्ये, तर आपल्याला आहे ना यवतमाळ पोलीस स्टेशनमध्ये ना कॉफी द्यायची आहे आपल्याला. इथली आहे ना, इथं आपण केस करेल आहे ना, त्याची कॉफी द्यायची आहे तिथे. अगोदर आता बरोबर आहे की येईल ठिकाणी तोंड चालतं म्हणून हे काही पण सांगतो म्हणून कसं घेऊ काय तक्रार येईल देश आहे का, त्याला 50,000 रुपये दिलेले, कॅम्प वगैरे काय केलेलं आहे कसं काय. आता मी पण उद्या मग ठरवलं, तुम्ही सांगितले माझे लाख रुपये घेतलेले. दादा म्हटलं त्यांच्याकडे आहे ना ऑनलाईन पेमेंटचे आहे ना स्क्रीनशॉट आहे डायरेक्ट. मग तेच जे काही मी त्या संध्याकडे